नाशिकच्या कळवणमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय। कळवणच्या आमदाराने त्रास दिल्याने महिला काँग्रेस तालुका अध्यक्षाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। या प्रकरणामुळे मोठी खळबळ माजली आहे। नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे की नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील महिला तालुका अध्यक्ष यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। कळवणचे आमदार नितीन पवार यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं या तालुका अध्यक्ष महिलेने म्हटलंय। मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमधील कळवण येथील काँग्रेस तालुका अध्यक्ष शीतल महाजन यांनी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे। या नोटमध्ये आमदार नितीन पवार यांच्या त्रासाला कंटाळून मी जीव संपवते असे शीतल महाजन यांनी नमूद केल्याचं माहिती समोर आली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये विरोधात काम केलेल्या माझ्या पतीला आमदार नितीन पवार वारंवार त्रास देत असल्याचा आरोप देखील शीतल महाजन यांनी केलाय। त्यांच्या तक्रार अर्जानुसार नितीन पवार हे पदाचा गैरवापर करून शीतल महाजन यांचे पती रामराव महाजन यांना सतत त्रास देत होते। पवार यांच्यामुळे महाजन दाम्पत्याला मानसिक त्रास झाला। या त्रासाला कंटाळून शीतल महाजन यांनी आत्महत्या केली। शीतल महाजन यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। तसेच या आरोपासंदर्भात प्रकरणासंदर्भात कळवणचे आमदार नितीन पवार यांनी देखील या प्रकरणाबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। बघूयात नितीन पवार काय म्हणताय। प्रकरण असं आहे की त्यांनी जे काही मला कालच आपल्या माध्यमातून कळलं की त्यांनी तक्रार केली आहे। त्यांचे पती जे आहेत ते ग्रामसेवक आहेत कळवण तालुक्यात। तर माझ्याकडे जे काही त्यांची ज्या पंचायत ते काम करत होते तिथल्या जनतेची मला तक्रार आली होती। त्या अनुषंगाने मी त्या तक्रारीचं निरसन करण्यासाठी त्याबाबत मी सीओ मॅडम असतील किंवा आयुक्त असतील गेडाम साहेब यांना मी पत्र दिलं आहे आणि शासनाकडे आपण लक्षवेधी करून ह्याबाबत चौकशी व्हावी ह्याबाबत मी हे केलं आहे। घरकुलचा लाभ घेतला आहे त्यांच्या मिसेसनी। परत काही ठिकाणी चनकापूरसारख्या ठिकाणी शासकीय आश्रमशाळेजवळ अतिक्रमण झालं आहे तर ह्या गोष्टींबाबत चौकशी व्हावी। जेम जे खरेदी राहते ग्रामपंचायतीच्या स्तरावरती जेमच्या माध्यमातून ते न होता परस्पर खरेदी करण्यात आले। अशा प्रकारचे जे काही मला तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने आपण पत्र दिलं होतं। असून कुठलाच मलाच त्यांच्या माध्यमातून कळालं की मी त्यांना त्रास दिला आहे। असा कुठला त्रास दिला असेल तर त्यांनी मला सांगावं। ग्रामसेवक त्यांचं नाव रामू म्हणतात, त्याला महाजन असं त्याचं नाव आहे। आणि त्यांनी 2021-22 मध्ये शबरी घलकुराचा त्याच्या मिसेसनी लाभ घेतला होता। शासकीय कर्मचाऱ्याला तो लाभ घेता येत नाही। लाभ जरी घेतला नंतर त्यांचं म्हणणं आहे की मी पैसे भरले, पण पैसे त्यांनी 1 वर्षानंतर भरलेत। लाभ घ्यायला पाहिजे नव्हता। त्या शबरी घलकुलं हे विधवा अपंग जे गरजू असतात त्यांना लाभ मिळायला पाहिजे। एक माणूस तिथं वंचित झाला आहे त्या गावाचा। आता लक्षवेधी जेव्हा आपण वरती देतो तर ती खाली विभागाला माहितीसाठी येते। विभाग त्याची सर्व माहिती घेऊन वरती पाठवतं आणि तो सर्वस्वी स्वीकारायचा अधिकार हा माननीय अध्यक्षांना आहे। ते मला काही सांगता येणार नाही त्याचं काय कारण की मला कळालं की त्यांनी परवा काहीतरी घेतलं आणि खाजगी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर 4 का 5 वाजेनंतर त्यांनी तिथून ते घरी परत गेले आणि जसं काही त्यांनी कुठल्या पद्धतीने समजा पत्रकार असतील किंवा मीडियाच्या माध्यमातून परत त्याच दवाखान्यात ॲडमिट झाले आणि तो खाजगी दवाखाना आहे। माझ्या मते असं माझी एकंदरीत माहिती, एखादं कोणी जर विष प्रशासन करतं त्यांनी शासकीय रुग्णालयात ॲडमिट व्हायला पाहिजे। त्यांनी चिठ्ठी लिहिलेली आहे। चिठ्ठी जे काही आमच्याकडे काही संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी पोलीस स्टेशनला प्रेशर आणण्याचा प्रयत्न केला। पोलीस चौकशी करतील, त्यात जर मी दोषी असेल तर माझ्या निश्चित कारवाई करावी। तुम्ही सर्व मला जाणत आहात। मी गेल्या 30 वर्षापासून राजकारण, माझा स्वभाव कसे, माझी कामाची पद्धत कसे आणि मला माझ्या वडिलांचं वलय असल्यामुळे असं कुठलं बीड सारखं काही प्रकरण होणार नाही असं मला निश्चित वाटतं। त्यांनी जर चूक केली नसेल तर निलंबित होणार नाही ना, बरोबर आहे का नाही? मी चर्चा करणारच आहेत आज गेल्यानंतर, कारण की आज विधान परिषदेचा फॉर्म भरण्याची वेळ असल्यामुळे थोडं मलाही लवकर जायचं आहे। तर माझे मिसेस आता त्याबाबत हे करणार आहेत, वकिलांचा सल्ला घेऊन कसं आपण त्याबाबत त्यांच्यावर हे करायचं ह्याबाबत माझे सुविध पत्नी ह्या जयश्री पवार या माजी अध्यक्ष असल्यामुळे त्या याबाबत तक्रार करणार आहेत। हे संपूर्ण प्रकरणी कळवणच्या अभोणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत। दरम्यान या प्रकरणामुळे कळवणमध्ये खळबळ माजली आहे। त्यांच्या रात्या घरी होत्या। रात्या घरी त्यांनी मिस्टर काही कामास्तव बाहेर गेले होते, पण जेव्हा घरात त्या एकट्याच होत्या, त्या अस्तित्व होत्या, त्यावेळेस त्यांनी औषध प्राशन केलेलं नाही असं नाही। अगोदर कोणाशीच काही चर्चा झाली नाही। फक्त त्या होळीच्या दिवशी त्यांना चौकशी समिती पाठवल्यामुळं त्या अस्तित्व झाल्या। प्रत्येक आता 5-7 महिन्यापासून त्या एकदम प्रत्येक चौकशीला समोर जात आहेत, प्रत्येक चौकशीशी बोलत आहेत। तर त्या
कोणाचं सपोर्ट होत नसल्यामुळं आणि शासनाला प्रत्येक गोष्ट कळवत असल्यामुळं परत होत असल्यामुळं कोणी स्त्री आहे ती बाई महिला आहे ती आबाळ आहे तिला असे अस्तित्व विचार येऊ शकतात आणि होऊ शकतं. त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे ते कोणाशीच बोलले नाही. त्यांचे म्हणजे त्यांनी जरा बरं वाटलं, त्यांना एक अर्धा एक तासासाठी घरी गेल्या, पण तशीच परिस्थिती आली. परत त्यांनी ती ट्रीटमेंट घेतली आणि डॉक्टरांनी नाशिकला रेफर केलं. आमच्या निर्देश आले नाहीत आणि आम्ही कोणत्या नेत्यांना असं अजून वैयक्तिक काही बोललो नाही. आमचं राजकीय वैर हे तात्पुरतं असतं, त्यांच्या निवडणूक प्रक्रियेपुरं असतं. आम्ही राजकीय वैर असलं तर ते आज हॉस्पिटलमध्ये राहिले नसते, ते ICUमध्ये आहेत. तुम्हाला ते ICUमध्ये आहेत. ते वैर घेण्यासाठी विष परीक्षण नाही घेऊ शकत. काय नाव आपलं? चिंतामण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता, आदिवासी संघटना फाउंडर, कोकणी समाज सेवा संघाचा कार्याध्यक्ष, शीतल महाजन यांचे चुलते. तर आम्ही प्रथमच जसं लक्षात आलं तेव्हा प्रथमच तिथे एक प्राथमिक उपचार करण्यासाठी प्रायव्हेटमध्येच घेतलं होतं. तिथं ते उपचार चालू असते. त्यांना थोडंसं म्हणजे काय विषबाधामुळं ना थोडं फरक होतं. 72 तासाचं ॲग्रीमेंट ठेवावं लागतं. निवडणूक प्रक्रिया ही त्यांनी केलेली आहे. निवडणूक प्रक्रियेमधला जो काही त्रास झाला असेल ते जेव्हा चांगल्या होतील तेव्हा बोलतील. माझी पुतणी शीतल महाजन ही रामराव महाजन त्यांचे पती हे ग्रामविस्तार अधिकारी म्हणून चंकापूर येथील ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहेत. ते ग्रुप ग्रामपंचायत चंकापूर ही राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिक घेतलेली ग्रामपंचायत आहे. इथं असणारे ग्रामविस्तार अधिकारी महाजन सर हे शीतल महाजनचे पती आहे. यांची 6-7 महिन्यापासून विविध प्रकारच्या चौकशा झालेल्या आहेत. चंकापूर ग्रामपंचायतमध्ये चौकशी समिती नेमून चौकशी समितीने तिथं कोणत्याही प्रकारचं भ्रष्टाचार किंवा अलबेला झालेला नसल्याची जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडे माहिती पाठवून दिलेली. असे 1-2 चौकशा झाल्यानंतरही आमदार साहेबांच्याच पत्राने या चौकशा झालेल्या आहेत. आणि या आमदार साहेबांच्या पत्राने झालेल्या चौकशीला उत्तर देऊन त्याच्यात कुठलाही भ्रष्टाचार किंवा कोणत्याही पद्धतीचं आलबेल नसल्यामुळं आमदार साहेबांनी काही दिवसापूर्वी विधानसभेमध्ये लक्षवेधी टाकलेली. ती लक्षवेधी अशी आहे की महाजन ग्रामविस्तार अधिकारी महाजन यांची पत्नी शीतल महाजन ह्या घरकुल योजनेत प्रधानमंत्री घरकुल योजनेमधून लाभ घेतलेले असं. ती लाभ घेतलेली वर्ष हे 2020 ते 21. ज्यावेळेस लाभ आल्यानंतर लाभ एक सरकारी अधिकाऱ्याला मिळाल्यानंतर महाजन सरांच्या लक्षात आल्यानंतर त्याच वर्षी 2021-22ला त्या लाभाची रक्कम शासनाकडे परत करून शासनाला त्याची पूर्वकल्पना देऊन तुमचा आलेला लाभ आम्हाला आलेला आहे, आमच्या खात्यावर पडलेले आहे, आम्ही तो तुम्हाला परत देतो असं स्वतःहून पत्र देऊन ते लाभ 2021-22ला जमा करून दिलेले. पण अचानक 4-5 वर्षांनी म्हणजे आता 2025ला घरकुल योजनेचा लाभेचा विषय लक्षवेधीमध्ये विधानसभेमध्ये मांडण्याचं काय कारण हे त्यांच्याही लक्षात आलेलं नाही. पण गेल्या निवडणुकीमध्ये शीतल महाजन ही कळवण तालुका काँग्रेस अध्यक्ष असून त्यांचं प्रचाराची पद्धत आणि त्यांच्या पक्षाच्या नियमानुसार त्यांनी जिथं काम केलं असेल ते, पण त्यांच्यावर जो आत्ता होळीच्या दिवशी म्हणजे सणाच्या दिवशी अशी कमिटी पाठवून त्यांच्या मूळ गावी केळंबेळा सणाच्या दिवशी इतकं त्रस्त केलं, त्यांनी चौकशा केल्या आणि सण असल्यामुळं त्यांचे नातेवाईक सर्व आनंदाचं वातावरण असताना ही चौकशी झाल्यामुळं त्या खूप अस्तित्व होऊन गेल्या. आणि त्या चौकशीतही काही निष्पन्न नाही झाले. त्यांनी जे काय असतील ते डॉक्युमेंट दिले, ते जे चौकशीत असेल ते चौकशी अधिकारी करतीलच, पण त्या इतके अस्तित्व झाल्यामुळं आणि निलंबन करू असं बातमी पसरवल्यामुळं त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे त्यांच्या अस्तित्वपणामुळे आणि त्यांच्या विचारांचे सामाजिक विचाराची जाण असलेली आणि राजकीय विषयाची असलेली हजारो लोकांचे कामं करत असलेल्या ह्या शीतल महाजननी त्यांची मनाची स्थिती खराब झाल्यामुळं आत्महत्यास प्रवृत्त व्हावं लागलं. कारण ह्या सर्व चौकशी आणि सर्व काही हे स्वतः आमदार साहेबांच्या पत्रानेच दिलेले आहेत. त्यांनीच त्यांच्या पत्रानेच हे चौकशी चालू केली असल्यामुळं त्यांच्या आत्महत्यास हे आमदार साहेबच कारणीभूत आहेत. ब्युरो रिपोर्ट AB न्यूज कळवण.